नवीन फलंदाज बाळा जगताप मैदानावरती दाखल होईल. कौतुक करणार मी गोलंदाजाचं, कारण फक्त 4 धावा या पाठीमागच्या षटकामध्ये खर्च केल्यात आणि अतिशय सुंदर अशी गोलंदाजी खरं तर या पाठीमागच्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळाली. तर षटक क्रमांक 4 सुरू होईल आणि 4थ्या षटकासाठी गोलंदाज बाळा जगताप, समोर अखिलेश कांचन. फुल टॉस चेंडू, फुल ट्रोल केलाय त्याला आणि सरळ चेंडू पाठवला स्क्वेअर लेगला. एक लांबवरचा देखणा षटकार. एक पॉवरफुल हिट, एक मोठा फटका करत इथे आपल्याला बघायला मिळाला आहे. अखिलेश कांचनच्या बॅटमधून 6 आल्यात आणि या 6 धाब्यांच्या बरोबरीनं धावसंख्येत सुद्धा वाढ होताना आपल्याला इथे पाहायला मिळते. बाळा जगताप वरती मोठं आक्रमण करण्याचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळतो. पुन्हा एकदा डीप लॉंग ऑफ, तिथे डीप लॉंग ऑन मध्ये चुकी होईल आणि चेंडू सीमारेषा पार. षटकारा पाठोपाठ आलाय एक सनसनी चौकार. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे फेरबदल इथे आपल्याला बघायला मिळत आहेत, कारण एक चौकार त्या आधी एक षटकार बघायला मिळाला आहे आणि धावसंख्येत सुद्धा वाढ होते. पुढे पोहोचलाय धावफलक 47 धावा धावफलकावरती आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. जिग्नेश आणि अखिलेश कांचन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. व्हाईट बॉल, पारितोषिकाची घोषणा इथे झालेली आहे. गोलंदाजांनी जर लागोपाठ 3 विकेट घेतल्या तर XYZ डॉमिनेट संघाचे संघ मालक अवधूतजी राऊत यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचं पारितोषिक संघ मालकांनी घोषित केलेलं आहे. डाऊन दी ग्राउंड खेळाय जमिनीला मैदानाला समांतर हा फटका आपल्याला बघायला मिळतो आणि चेंडू सरळ जाईल सीमारेषा पार. मिळतील 4. अखिलेश कांचनची एक वादळी खेळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते, कारण आल्याबरोबर त्यानं एक मोठा फटका खेळलाय. त्यानंतर 2 चौकार सुद्धा त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळालेले आहेत. इथे चुका होतात तर क्षेत्ररक्षणामध्ये बऱ्याचशा चुका मैदानावरती आपल्याला बघायला मिळतात. आम्ही कायम सांगत असतो की क्रिकेटच्या मैदानावरती उतरल्यानंतर ओहो काय सुंदर फटका, इनसाइड आउट सरळ पाठवलाय सीमारेषा बाहेर. एक उत्तुंग असा षटकार. या षटकामध्ये 2 षटकार बघायला मिळाले आणि त्या 2 षटकारांसाठी मात्र 300 रुपयांचं पारितोषिक. स्टँडर्ड चिकन शॉप सर्व सर्वा नानासाहेब गोरे यांच्या वतीने 300 रुपयांचं पारितोषिक इथे कॅश स्वरूपामध्ये जमा आहे. पुढा इनसाइड आउट सरळ पुढे ब्लॅक स्क्रीनला सलामी 6 धावा. या षटकामधला तिसरा षटकार तर लागोपाठचे 2 षटकार इथे आपल्याला बघायला मिळाले. नो बॉल आणि चेंडू सरळ स्क्वेअर लेग सीमारेषा पार.
आणखी एक राजेशाही षटकार. थँक्यू डीजे. नो चेंडू त्यावरती 6 धाब्यांचा बोनस आणि पुढचा चेंडू फ्रीट आणि त्या चेंडूवरती येणाऱ्या धावा सुद्धा बोनस रूपे असणार आहेत. घेण्याचा प्रयत्न पुलचा पॉवरफुल आणि चेंडू सरळ गगनाला कवच निघालणारा आणखी एक मोठा षटकार. थँक्यू डीजे. धावफलकावरती 4 षटकांचा खेळ संपलाय. 77 धावा धावफलकावरती पूर्ण होताना इथे आपल्याला बघायला मिळत आहेत. तर 4थ्या क्रमांकाचं षटक बाळा जगताप प्रचंड महागडा ठरलाय. 40 धावा तब्बल या षटकामध्ये खर्च झालेल्या आहेत. खूप महागात पडलेली गोलंदाजी खरं तर आपल्याला बघायला मिळते इथे. जसं आपण पाहतो की ऐन लगीन सर आणि दिवाळीमध्ये जसं आपण पाहतो सोनं महाग होतं तसं हे षटक कुठेतरी थोडंसं महाग बघायला मिळालं आपल्याला. तब्बल 40 धावा या षटकामध्ये खर्च झाल्यात. मात्र आता त्याच षटकाचा इथे कमबॅक खरं तर इथे बॅकलॉग तुम्हाला भरून काढावा लागणार आहे आणि बघायचं षटक क्रमांक 5ला मैदानाच्या आतमध्ये इथे सुरुवात होणार आहे. 5वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज वैभव गोळे गोलंदाजी ट्रॅकवर इथे आपल्याला बघायला मिळतोय. एका बाजूला जिग्नेश आणि अखिलेश कांचन आपण पाहतोय. अफलातून फटकेबाजी खरं तर इथे आपल्याला बघायला मिळते. अखिलेश कांचनचा खेळ बघायचा आपल्याला खरं तर. 8 चेंडूमध्ये 39 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला इथे बघायला मिळाल्या आहेत. 78 धावा धावफलकावरती आपण पाहतो. षटक क्रमांक 5वं मैदानाच्या आतमध्ये. मिड विकेटला फटका होता. शतरक्षक पुढे तैनात असेल. एक सिंगल इथे प्राप्त होते. का धावेच्या मदतीने धावफलकात वाढ होते. खरं तर आजच्या दिवसातील आपण पाहतो एक मोठी धावसंख्या असणारा सामना आपण बघितलं होतं ज्यामध्ये जवळपास 75-76 धावा आपल्याला बघायला मिळाल्या होत्या. मात्र ते रेकॉर्ड्स या सामन्यामध्ये पुन्हा एकदा ब्रेक होताना आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे पहिल्याच दिवसामध्ये आपण पाहतो की धावसंख्या सातत्यानं प्रत्येक सामन्यामध्ये वाढताना आपल्याला बघायला मिळाले. म्हणजे काही सामने आज आपण बघितले काही कमी धावफलकाचे सुद्धा बघायला मिळाले. मात्र हा जो सामना आहे तो एक उच्चांक धावसंख्येचा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण अजून एक पुढे एक षटक बाकी आहे. हो अखिलेश कोण थांबवणार हे वादळ आणि चेंडू सरळ मिड विकेटला सीमारेषा बाहेर. 6 धावा. चेंडूमध्ये 46 धावांवरती खेळतो अखिलेश कांचन. काही कमालीची बॅटिंग मैदानावरती आपण पाहतोय. अखिलेश कांचनची आपल्याला बघायला मिळते.
प्रत्येक चेंडू सीमारेषा बाहेर फेकून देण्याचं तंत्र त्यानं अवगत केलेलं आहे. एकूण 6 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि चौकार जर आपण बघितले फक्त 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाले. ओ दुसऱ्या धावेसाठी कॉल, मात्र इथे चुकलाय तो आणि माघारी जाईपर्यंत पुन्हा तिसऱ्या पंचांकडे विचारणा निश्चित झालेली आहे. फलंदाज घरट्यामध्ये सुखरूप आहे की नाही हे पाहण्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत निश्चित आपल्याला इथे घ्यावी लागणार आहे. कारण 2 कॅमेऱ्यांच्या साह्याने आपण पाहतोय स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण आपल्या सगळ्यांना बघायला मिळते. आज घर बसल्या सुद्धा तुम्ही लाईव्ह सामन्याचा आनंद इथे घेऊ शकता. MH लाईव्ह ऑफिशियलच्या माध्यमातून आपण पाहतोय स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण आपण सगळेजण पाहतोय. आमचे गुणलेखक तुषार कानकाटे सर आहेत, मुख्य टेक्निशियन संग्राम दुर्गे, त्याचबरोबर मुख्य कॅमेरा पर्सन रोशन कुमार आणि आमचे दुसरे कॅमेरामॅन नाना. सगळ्यांच्या आवडीचा नाना. सगळीकडेच नानाची हवा. कारण आज दिवसभर एकच नाव तुम्हाला ऐकायला मिळाले ते म्हणजे नाना गोरे. कारण त्यांनी इतकी पारितोषिक आज दिवसभरामध्ये खेळाडूंना दिलेली आहेत की मग 2 षटकार असतील, ओव्हरमध्ये 2 विकेट असतील आणि हे नाव आज नाना हे नाव निश्चित चर्चित होत आहे. आणि आमचे दुसरे कॅमेरा पर्सन नाना तिथे बसलेले आहेत आणि त्यांचं सुद्धा काम आज खूप चांगलं आहे. दौफलकावरती जायचं 87 धावा दौफलकावरती आपल्याला बघायला मिळतील. षटक क्रमांक 6 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. शेवटचं आणि अंतिमचं षटक हे करतात आणि अंतिमच्या षटकासाठी गोलंदाज दीपक गायकवाड गोलंदाजी मार्कवरती इथं आपल्याला बघायला मिळतोय. या बरोबर आपलं अर्धशतक मात्र तो पूर्ण करतोय. या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक नोंदवणारा अखिलेश कांचन.